बुलढाण्यामध्ये एलपीजीसाठी मध्यरात्रीपासून रांग, संग्रामपूरमध्ये नागरिकांची परवड। बुलढाणा जिल्ह्यात सध्या एलपीजी सिलेंडर टंचाईची तीव्रता वाढताना दिसत आहे। आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या इंधन टंचाईचा परिणाम आता ग्रामीण भागात स्पष्टपणे जाणवत आहे। बुकिंग करूनही वेळेत गॅस सिलेंडर मिळत नसल्याने नागरिक त्रस्त झाले। संग्रामपूर येथे गॅस एजन्सीच्या गोडाऊन बाहेर नागरिकांनी अक्षरशः रात्री 12 वाजल्यापासून रांग लावली असून सकाळपर्यंत ही रांग तब्बल 1 किलोमीटरपर्यंत गेल्याचं चित्र पाहायला मिळालंय। विदर्भात तापमान 40 अंशाच्या पुढे गेले असताना नागरिकांना रात्रीपासूनच रांगेत उभं राहावं लागत आहे। सरकारकडून वारंवार आव्हान केलं जात असलं तरी प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळीच असल्याचं या घटनेतून दिसून येत आहे। महिलांसह ज्येष्ठ नागरिकांनाही या त्रासाला सामोरे जावे लागत आहे। संग्रामपूरमधील या गॅस एजन्सी समोर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून गॅस सिलेंडरचं वितरण सुरू आहे। मात्र नागरिकांचा प्रश्न कायम आहे, वेळेत गॅस मिळणार कधी? बुलढाण्यात ग्रामीण भागातील ही परिस्थिती प्रशासनासाठी गंभीर इशारा मानली जात आहे। नागरिकांना दिलासा कधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज आम्ही रात्री 12 वाजतापासून इथं आलेलो आहोत सिलेंडर घेण्यासाठी। परवा दिवशी येणारी गाडी ही आज आली आणि इथं पासार तुम्ही इथं जवळपास 400-500 लोक रात्री, म्हणजे जवळपास आम्ही 150-200 लोक रात्रीपासून आलेलो आहे। इथं त्यांना सांगितलं बा नंबर वाईज तुम्ही घ्या, तर ते आम्हाला विविध कारणं सांगत की बा आधीची बुकिंग 18 तारखेचे बुकिंगवालेले देऊ, 17 तारखेचे बुकिंगवालेले देऊ। मग तुम्ही 17 तारखेचे 18 तारखेचे बुकिंगवालेला जर तुम्ही सिलेंडर देऊ राहिले, मग 26 तारखेच्या बुकिंग कशाला घेतल्या? 26 तारखेचे बुकिंगवाले तुम्ही लाईनीत कशाला लावून ठेवू राहिले? तुम्ही एक तर एकंदरीत SMS पाठवायचे होते की बा तुमचे नंबर लागला, तुम्ही सिलेंडर घ्यायला या। इथं लोक आले नसते। इथं लोक आजकाल म्हणजे आज इथं समजा 20-20 किलोमीटरवरून लोक आलेले आहेत इथे सिलेंडर घेण्यासाठी। रात्री 12-12 वाजतापासून सिलेंडर उपाशी तापाशी या ग्रामीण भागात शेतकरी वर्ग आहे। उन्हाचा तुम्ही जर पाहिला तर उन्हाचा तडका एवढा बसते, एखादं याच्यात दगावला तर अकोल्याला एक जण दगावला सिलेंडर घेणार। जर असं काही झालं तर याची जबाबदारी कोण घेईल? इथं एक तर तुम्ही कुठली पाण्याची सुविधा नाही, कुठली कशाची सुविधा नाही, तर लोक त्रस्त झालेले आहेत। एकंदरीत सरकार म्हणते पॅनिक होऊ नका, मुबलक प्रमाणात साठा आहे आणि इथं पायासंत गर्दा मावत नाही। याकडे शासनानं लक्ष देण्याची गरज आहे। तुम्ही काय खरोखर जनतेला सांगा, असं जनतेला बुलीत ठेवू नका। आणि याच्यावर माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही नियमाप्रमाणे आणि खरोखर माहिती ग्राहकापर्यंत लोकांपर्यंत पोहोचा। लोकांना कुठल्या प्रकारचा त्रास होईल नाही, त्रास होणार नाही अशी काळजी घेण्याची सरकारची व प्रशासनाची गरज आहे।